प्रकाश आठवड प्रभाग क्रमांक 23 सर्वसाधारण या प्रभागातून उभारलेला आहे। मागील अनेक वर्षापासून 1992ला प्रभाग क्रमांक 23 सोरेगाव प्रतापनगर तांडा असेल सर्वेस हा जो पट्टा आहे तो हदवाड भाग असल्यामुळे तिथे महापालिकेकडून अनेक सुविधा ज्या पूर्ण द्यायच्या त्या पूर्ण न दिल्यामुळे तिथे अशी परिस्थिती आहे। आपण जरी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटी आहे, तर मला ते स्मार्ट सिटीमध्ये प्रभाग 23 कुठंच दिसत नाही आहे। कारण तिथे अजून पण खड्डे नाही आहे, भरपूर पडलेले आहेत, लाईट नाही आहे, पाणी व्यवस्थित टाईमवरती मिळत नाही आहे। तर ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन आम्ही शिवसेनेतून माननीय आदरणीय आपले सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतून आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे। ते सगळे फॉर्म वैध झालेले आहेत। आम्ही आजपासून प्रचाराला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेब उमेश गायकवाड साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा जो पॅनल आहे एक एज्युकेटेड पॅनल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले पुलके सर असतील, शिक्षक आहेत। मी स्वतः महापालिकेमध्ये 21 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। ठाणा बेस असल्यामुळे शिंदेसाहेबांचं गडामध्ये मी 34 वर्ष राहिलेलो आहे। त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी मला शिवसेना ही चांगली वाटली। या भागामध्ये विकास करण्यासाठी नगर विकास खाता शिंदे साहेबांकडे असल्यामुळे महापालिकेला जो निधी लागणार आहे तो निधी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे आणू आणि प्रभाग क्रमांक 23चा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय ठेवणार नाही, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो। आता तुम्ही म्हणलं होतं की प्रभाग क्रमांक 23 मध्ये अनेक विकास कामेही रखडलेले गेलेले आहेत। रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे कुठे आहे कळत नाहीये। येत्या काही महिन्यामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये हे जर का कामं जर का तुम्ही नाही करून दाखवली तर तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? नक्कीच। माझे तुम्ही जर का यूट्यूब चॅनल बघितलं असेल, सोशल मीडिया बघितलं असेल, तर मी आव्हान केलं लोकांना, आम्हाला फक्त एक संधी द्या। जर ह्या संधीचं मी सोनं नाही केलं, मी 18 तास काम करणारा व्यक्ती आहे। मी ठाण्यामध्ये 34 वर्ष राहिलेलो आहे। त्यामुळे काम कसं करावं, महापालिकेचा 21 वर्षाचा तगडा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 23 जे टोटल महापालिकेचे 26 प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 23 हा एक नंबर असेल आणि सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर प्रभाग क्रमांक 23 केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं बोलू इच्छितो। समाजकारणात खूप वर्ष केलेले डायरेक्टली इकडे राजकारणात वळायचा उद्देश काय आहे? उद्देश असा आहे, लोकप्रतिनिधी म्हणजे जरी आपण पॉलिटिकल पॉवर इज अ सुपिरियर पॉवर म्हणतोय, त्याचं कारणच असं आहे लोकप्रतिनिधी हा कायदा बनवतो आणि अधिकारी कर्मचारी वर्ग फक्त याचं इम्प्लिमेंटर म्हणून ते काम करत असतात आणि तोच कायदा इम्प्लिमेंट झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी परत पुनश्च त्याच्यावर दबाव घालतात। म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण 100% गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकतो, सुखसुविधा आपण इम्प्लिमेंट करू शकतो। म्हणून मी हे VRS घेऊन या महापालिकेमधले प्रभाग क्रमांक 23चं नेतृत्व करण्यासाठी मी आलेलो आहे। आपले पुढील काही स्वप्न असतील की पुन्हा एकदा आमदार व्हायचंय, काय अशी स्वप्न आहेत? नक्कीच। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जर का माझ्यावरती विश्वास वाटला, तर आमच्या पॅनलवरती विश्वास वाटला की हा चांगला काम करतोय, महापालिकेचा विकास करू शकतो, तर नक्कीच हे स्वप्न बघायला काय हरकत नाहीये आणि पुढे भविष्यकाळामध्ये आमदार आमच्या गायकवाड साहेब नेतृत्वात आम्ही होऊ पण शकू असं बोलू शकतो। ओके, कोण बोलणार?